नमस्कार मित्रांनो. आता मित्रांनो अशा प्रकारचे जे स्लो मोशन व्हिडिओ एडिटिंगचे रील्स आहेत खूप जास्त ट्रेंडिंग चालू आहे. आता मकर संक्रांती येते म्हणून खूप जास्त ट्रेंडिंग चालू आहे. तुम्हाला एकदा मी रील्स दाखवून देतो तुम्हाला, ठीक आहे? आली का गौरी? हो, ठीक आहे. तर आता तुम्ही रील्स बघितल्या असतील मित्रांनो. आता रील्स बघितल्यानंतर तुम्हाला समजून गेलं असेल आजचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती होणार आहे. तर अशा प्रकारचे मी तुम्हाला रील्स एडिटिंग करायला शिकवणार आहे. आणि बऱ्याच जणांची इच्छा असते की आपले पण असा व्हिडिओ असावे. बऱ्याच मुलींची इच्छा असते, कपलची इच्छा असते की असं रील्स आमचे पण असावेत, Instagramला अकाउंटला आम्ही पण टाकावेत. पण बऱ्याच जणांचे बजेट राहते म्हणून ते फोटोग्राफरकडे जाऊन ते व्हिडिओ शूट करू शकत नाही किंवा एखाद्या एडिटरला पैसे देऊन अशा प्रकारे व्हिडिओ क्रिएट करून घेऊ शकत नाही बजेटनुसार. म्हणून मित्रांनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ बघून काही तुम्हाला पैसे वगैरे त्याची गरज नाही. तुम्ही स्वतःहून एडिटिंग करू शकता, ठीक आहे. आणि असं नाही मित्रांनो, असा व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी तुम्हाला एखाद्या फोटोग्राफरकडे जाऊन तुम्हाला व्हिडिओ शूट करावा लागेल, असं काही नाही मित्रांनो, ठीक आहे. तुम्ही स्वतःही तुमच्या मोबाईलवरून अशा प्रकारे व्हिडिओ तुम्ही रेकॉर्डिंग करायचे आणि तुम्ही ते एडिटिंग करू शकता. तर चला आता आपण एडिटिंगकडे जाऊया. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की तुम्हाला अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकायला मिळते या चॅनलवरती. आणि तसंच या व्हिडिओला लाईक करून एक छान अशी कमेंट करून टाका आणि जी बेल आयकन आहे तिला ऑलवरती सिलेक्ट करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण YouTubeला व्हिडिओ अपलोड करेल तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील. तसंच तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल किंवा काही मला विचारायचं असेल तर नक्की मला Instagramला DM करू शकता. Instagram आयडीची लिंक तुम्हाला खाली भेटून जाईल आणि सगळं मटेरियल मी तुम्हाला काही मटेरियल पण देऊन दिलं आजच्या व्हिडिओसाठी, ते तुम्ही घेऊ शकता. तर सगळं मटेरियल तुम्हाला आपल्या साईटवरती भेटून जाईल. तर लिंक तुम्हाला माहिती आहे कुठे भेटून जाईल, खाली डिस्क्रिप्शनला, ठीक आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक पण तिथंच भेटून जाईल. तर चला आता थोड्या उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता मित्रांनो, आता तुम्हाला आजच्या व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी तुम्हाला CapCut लागेल, CapCut प्रो, ठीक आहे. आणि नंतर तुम्हाला अशा प्रकारे सुपर VPNला काय करायच्या आधी तुम्ही कनेक्ट करून घ्या, ठीक आहे. कनेक्ट अशा प्रकारे करून घ्या. जर तुमच्याकडे CapCut नसेल, हे VPN नसेल, तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल जॉइन करा. तिथून तुम्ही उचलायचे. मी तुम्हाला तो शब्द बोलून दाखवू शकत नाही, पण तुम्ही उचलायचे म्हणजे तिथून तिथून तुम्ही घ्यायचे, ठीक आहे. आणि जर तुमच्या CapCut प्रोमध्ये नेटवर्क एरर येत आहे, तर तुम्ही एकदा काय करायचं, CapCut प्रोवरती क्लिक करून आय बटनावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्ही स्टोरेज आणि कॅचेमधून तुम्ही काय करायचे, क्लिअर स्टोरेज करून टाकायचे, क्लिअर ऑल स्टोरेज करून टाकायचे. त्यानंतर तुमचा तो नेटवर्क इश्यूचा प्रॉब्लेम मिटून जाईल. नंतर फक्त तुम्ही आधी VPN तुम्ही कनेक्ट करायचे. अशा प्रकारे VPN कनेक्ट केल्यानंतर आता CapCut प्रो ओपन करायचे. CapCut प्रो नसेल आपल्या टेलिग्राम चॅनल जॉइन करायचं, ठीक आहे. आता सर्वात पहिले तुम्हाला काय करावं लागेल मित्रांनो, इथून न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करून इथून तुम्ही तुमचा कोणताही व्हिडिओ घेऊन घ्या. तुम्हाला हे माहिती असेल कोणता व्हिडिओ तुम्ही घेऊ शकता. आता तुम्ही जे व्हिडिओ शूट केलेले असते, जसे की इथून मी हा व्हिडिओ शूट केलेला आहे, इथून मी आवाज कमी करून घेतो थोडंसं, ठीक आहे. आता इथून जे तुम्ही व्हिडिओ शूट केलेले असतील त्यापैकी एक व्हिडिओ घ्यायचा, कोणताही एक व्हिडिओ घ्यायचे. मी आता हे सगळे व्हिडिओज मी मोबाईलवरती शूट केलेले, मी आणि माझी वाईफ आहे. तर हे सगळे व्हिडिओज मी इथं मोबाईलवरती शूट केलेले, ठीक आहे. आता इथून तुम्ही कोणताही व्हिडिओ सिलेक्ट करायचे, ॲड करून घ्यायचे व्हिडिओला, ठीक आहे. जसे की इथून मी आता व्हिडिओ ॲड केलेला आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारे मी हा एक व्हिडिओ शूट केलेला आहे, ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही मोबाईलवरून शूट करू शकता. मी पण साधा Android मोबाईलवरूनच शूट केलेलं आहे, ठीक आहे. आता तुम्ही काय करायचं, सगळ्यात पहिले इथं सुरुवातीला यायचे, ओव्हरलेमध्ये येऊन ॲड ओव्हरलेमध्ये यायचे आणि तुम्ही Instagramवरून तुम्ही कोणतीही एखादी रील डाउनलोड करून घ्यायची ज्याच्यामध्ये छान गाणं असेल ती, ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे रील्स कुठून कशा प्रकारे डाउनलोड करायचे, तर तुम्हाला माहिती असेल, ठीक आहे. आता तुम्ही काय करायचं, जी पण तुम्हाला रील बनवायची, ज्या पण गाण्यावरती रील बनवायची ती तुम्ही Instaवरती डाउनलोड करून घ्यायचे आणि नंतर इथून ते काय करायचे, ते व्हिडिओ इथून सिलेक्ट करायचे. इथं व्हिडिओ दिसत नसेल तर वरती फोल्डर आहे, बघू शकता नाव. तर याच्यावरती क्लिक करून तुम्ही त्या डाउनलोड केलेल्या फोल्डरवरती क्लिक करून तिथून तुम्ही ती जी रील डाउनलोड केलेली असेल ती तुम्ही सिलेक्ट करायची आणि तिथून तिला ॲड करून घ्यायचे. अशा प्रकारे ही रील आहे मित्रांनो. आता मला याच्यावरचं गाणं पाहिजे फक्त, ठीक आहे. आता गाण्यासाठी काय करणार, आता जो काही हा रील आहे याच्यावरती क्लिक करायचे. खाली ऑप्शन आहे, यांना स्क्रोल करून पुढे यायचे आणि तर तुम्हाला एक एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ हे ऑप्शन दिसेल. तर याच्यावरती क्लिक करून ह्या व्हिडिओवरचा ऑडिओ तुम्ही खाली घेऊन घ्यायचे, ठीक आहे. आणि नंतर मी इथून काय करणार, ही रील मी इथून डिलीट करून टाकणार. मला फक्त गाणं पाहिजे होतं आजच्या व्हिडिओसाठी, म्हणून मी फक्त गाणे घेणार आहे, ठीक आहे. तर इथून मी आता हे गाणं घेतलेले आणि ती रील मी इथून डिलीट केलेली आहे, ठीक आहे. तर त्यानंतर काय करायचं, सगळ्यात आधी आपला जो काही तुम्ही आता व्हिडिओ घेतलेला असेल तुमचा, तर त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. स्पीडमध्ये यायचे, नॉर्मलमध्ये यायचे आणि जी काही टिंब आहे बघू शकता, तर याला इथून अशा प्रकारे 0.3 किंवा
2 पर्यंत कमी करायचे, ठीक आहे. 0.2 किंवा 0.3 पर्यंत कमी करायचे आणि ओके करायचे, ठीक आहे. एवढं झालेलं आहे. आता त्यानंतर काय करायचं, आता तुम्ही रील ऐकून घ्यायची. तर स्टार्टिंगला लिरिक्स आहे. तर आता मी इथून थोडंसं प्ले करून दाखवतो. जर कॉपीराइट इश्यू जर आला मित्रांनो गाण्याला, म्हणजे इथून मी आता प्ले करतोय. जर कॉपीराइट इश्यू येत असेल तर मी इथून हे गाणं म्यूट करून देईल, बंद करून देईन. पण जसं मी करतोय तसंच तुम्ही प्रोसेस करायची, ठीक आहे. मी तुम्हाला एक-एक शब्द सांगत राहील मध्ये-मध्ये, ठीक आहे. आली का गौरी? हो, ठीक आहे. आता इथं बघू शकता, इथं आले का गौरी? हो, ठीक आहे. हे लिरिक्स आहे. तुम्ही दुसरं गाणं घेतलं असेल तर फक्त गाणं असेल तर इथं हे लिरिक्स आहे. म्हणून इथं मी लिरिक्स आधीपासून टाइप वगैरे करून ठेवली, तर ती लावून घेईल, ठीक आहे. तर त्यासाठी काय करायचं, आता जर तुम्ही हेच गाणं घेणार असाल तर स्टार्टिंगला इथं पुढे यायचं, ठीक आहे. इथं या ठिकाणी यायचे. इथून हे जे काही सगळे कडवं संपताय तर इथे यायचे. जिथून आपलं गाणं सुरू होतं तिथे यायचे, ठीक आहे. इथून गाणं सुरू होतं तर इथं यायचे. व्हिडिओवरती क्लिक करून व्हिडिओला इथं स्प्लिट करून टाकायचे, ठीक आहे. हे स्टार्टिंगला आपण नंतर काम करू, आधी पुढचं आपण काम करून घेऊ, ठीक आहे. आता तुम्ही आता जे गाणं घेतले असेल तर त्याला बीट्सप्रमाणे कट करणं ते खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही बीटप्रमाणे तुमचे व्हिडिओ कट केलेले नाही तर छान प्रकारे गाणं दिसणार नाही, मॅच होत नाही बीट. म्हणून तुम्ही काय करायचं, सर्वात आधी बीटप्रमाणे नीट गाणं ऐकून कट करायचं. तुम्ही हेडफोनचा यूज करायचा आहे आणि जर हेडफोन नसेल तर छान प्रकारे तुम्ही तुमचा मोबाईलचा थोडा आवाज वाढवून घ्यायचा आहे आणि नीट बीट ऐकायचं आणि त्यानुसार तुम्ही तुमचा हा जो काही व्हिडिओ आहे तो स्प्लिट करायचा. जसे की आता इथं मी थोडे प्ले करून दाखवतो, ठीक आहे. तर इथं मला बीट वाटतोय, म्हणजे इथून कडवं चेंज होतंय, तर इथून मी आता बीट समजणार आहे. जिथं ढोल वगैरे असेल तिथं तुम्ही कट करू शकता. तुम्ही गाणं घेतले त्याच्यावरती, ठीक आहे. तुम्ही जे गाणं घेतलं असेल त्याच्यावरती, जर तुम्ही हेच गाणं घेतलं असेल तर इथून हे कट केलं तरी चालेल. आणि जर तुम्ही दुसरं डिफरंट गाणं घेतलं असेल तर तुम्ही ते ऐकायचे, बीट तुम्ही ऐकायचे, म्हणजे जिथं थोडा बेस म्हणजे आवाज वाढलेला असेल, ढोल वाढलेला असेल किंवा कडू चेंज झालेला असेल, त्या ठिकाणी तुम्ही तुमचा फोटो अशा प्रकारे स्प्लिट करायचं, ठीक आहे. आणि इथून आता पुढे मी काय करणार, ह्याच अंतरावरती पुढे कट करणार, कारण की ह्याच अंतरावरती जास्त बीट असतील. आता मी प्ले करून दाखवतो तुम्हाला एकदा अजून, ठीक आहे. आणि इथं कडू चेंज होतं तर इथं पण मी आता स्प्लिट करून घेणार. अशा प्रकारे ज्या ठिकाणी इथं आता एवढ्या अंतरावरती मी कट करून घेतो, ठीक आहे. आता जर मी तुम्हाला पूर्ण गाणं ऐकून दाखवलं, एकदम हळू कट करून दाखवलं तर जास्तच टाईम होऊन जाईल. आपला व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल आणि तुम्हाला बोर व्हायला चालू होऊन जाईल, ठीक आहे. कारण की अजून आपल्याला बरंच व्हिडिओ एडिटिंग करायचं आहे. आता इथून मी बघू शकता, इथून मी आता व्हिडिओ पार्ट कट केलेले आणि शेवटी येऊन आता जो काही अजून पुढचा आपला पार्ट आहे तर इथून याला कट करून एक्स्ट्रा पार्ट इथून डिलीट करून टाकायचे, ठीक आहे. इथून एंड करून द्यायचे, म्हणजे जो काही शेवटी लोगो व्हिडिओ असेल तर इथून याला पण डिलीट करून टाकायचे आणि या आयडिओनुसार कट करून घ्यायचे, ठीक आहे. आता त्यानंतर एकदम स्टार्टिंगला यायचं. आता इथं स्टार्टिंगला मी लिरिक्स लावणार, इथं ब्लॅक स्क्रीन असणार आहे, म्हणून स्टार्टिंगला आम्हाला व्हिडिओ लावून काही उपयोग नाही. म्हणून स्टार्टिंगच्या व्हिडिओवरती क्लिक करून जर तुम्ही हे गाणं घेत असाल तेव्हा तुम्ही सेटिंग करायची, ठीक आहे. जर तुम्ही दुसरं गाणं घेतलं असेल त्याच्यामध्ये लिरिक्स तुम्हाला लावायचे नसेल, फक्त गाणं लावायचं असेल तर तुम्ही हे असं मी जे सांगतोय ते करू नका, ठीक आहे. आता तुम्ही काय करायचं, सगळ्यात पहिले जर तुम्ही हे गाणं घेत असाल तर स्टार्टिंगला आपल्याला लिरिक्स लावायचे. म्हणून स्टार्टिंगचा जो काही व्हिडिओ आहे तर याच्यावरती क्लिक करून पुढे यायचे आणि जे काही ऑपेसिटी असेल, जसं की इथं बघू शकता ऑपेसिटीचं ऑप्शन आहे, तर याच्यावरती क्लिक करून याची ऑपेसिटी तुम्ही पूर्ण कमी करून टाकायची. इथं याची ऑपेसिटी पूर्ण कमी होऊन जाईल. नंतर इथं आपण स्टार्टिंगला लिरिक्स लावून घेऊ, ठीक आहे. आता अशा प्रकारे पुढे यायचे. तर आता बघू शकता हा दुसरा आता आपला व्हिडिओ आहे, ठीक आहे. आता इथून तुम्ही काय करायचे, आता इथं आपण एकच व्हिडिओ घेतला होता स्टार्टिंगला, पण इथं आता जे आपल्याला नाही पाहिजे होते ते पण आलेले व्हिडिओमध्ये, ठीक आहे. तर तुम्ही काय करायचे, आता फक्त तुम्ही जे आता कट केलेले पार्ट आहे, जसे की हा कट केलेला पार्ट आहे, याच्यावरती क्लिक करून रिप्लेसमध्ये यायचं, ठीक आहे. आणि जो तुम्ही व्हिडिओ शूट केला असेल त्याच्यामध्ये जो छान पार्ट असेल तर तो इथं तुम्ही स्क्रोल करून बघायचे. जसे की इथून छान जे वाटेल तुम्हाला छान ते तुम्ही घ्यायचे, ठीक आहे. जसे की इथून हे वाटते मला छान चालताना, तर इथून याच्यावरती क्लिक करून कन्फर्म केलेलं, ठीक आहे. तर इथं बघू शकता, इथं आता हा व्हिडिओ ॲड झालेला आहे. तर तुम्ही अशा प्रकारे काय करायचे, आता फक्त पुढच्या पार्टवरती यायचे, रिप्लेसमध्ये यायचे आणि जे तुमचे छान छान पार्ट असतील पुढं चालताना किंवा असं जाताना ते तुम्ही सिलेक्ट करायचे आणि ते तुम्ही लावून घ्यायचे. आता जसे की इथं हा एक पार्ट छान आहे, तर इथून मी हे घेणार आहे, ठीक आहे. ठीक आहे, तर इथून मी हे घेतलेलं आहे, ठीक आहे. बघू शकता अशा प्रकारे. तर तुम्ही इथून रिप्लेस करून घ्या, ठीक आहे. तर मी रिप्लेस करून घेतो छान छान पार्ट. तर आता बघू शकता इथून मी सगळे जे छान छान क्लिप होते, जसे की फक्त माझ्या वाईफची क्लिप होती काही आणि हे आमच्या जोडीमधले क्लिप होते. तर ते इथून मी ॲड करून घेतलेले. तुम्ही जर मुलगी असाल, तुम्ही तुमचे फक्त स्वतःचे व्हिडिओ काढलेले असतील तर तुम्ही तेच घ्या आणि जर कपल असाल तर तुम्ही दोघांचे मिक्स घेतले तरी चालतील, ठीक आहे. तर जसे की ते मी फक्त स्टार्टिंगला जे माझे वाईफचे व्हिडिओ होतं सिंगल तर ते घेतलेले आणि नंतर फक्त आमच्या जोडीचे व्हिडिओ मी इथून
मध्ये मध्ये लावून घेतलेली. असं पण तुम्ही लावू शकता किंवा फक्त तुम्ही जर मुलगी असाल तुम्ही तुमचं स्वतःचं पण लावू शकता, ठीक आहे. आणि कपल असाल तर कपलचं तुम्हाला जसं लावायचं असतील तसं ते छान छान क्लिप असतील ते तुम्ही इथून रिप्लेस करून घ्यायचे, ठीक आहे. एवढे गोष्ट तुम्ही करायची. नंतर काय करायचे, आता इथं 1 नंबरचा आपला जो काही व्हिडिओ असेल तर त्याला आपण हाईड केले, म्हणजे याची ऑपॅसिटी 0 केली आपण. याला डायरेक्ट पूर्णपणे सोडून द्यायचे. आता काय करायचं, आता जे काही पुढचे क्लिप आपण रिप्लेस केलेले फक्त इथे क्लिपवरती क्लिक करायचे, परत स्पीडवरती क्लिक करायचे, नॉर्मलवरती क्लिक करून इथं आता आपण आधीपासून स्लो मोशन केलेले इथं फक्त काय काय करायचं, इथं तुम्हाला एक स्मूथ स्लो ऑप्शन दिसेल, तर याच्यावरती क्लिक करायचे आणि इथून बेटर क्वालिटी करायची आणि ओके करायचे आणि इथून मिनिमाइजवरती क्लिक करायचे. पटापट काय करायचे, क्लिपवरती क्लिक करून स्क्रीनमध्ये यायचे, नॉर्मलवरती क्लिक करायचे, याला इथून बेटर क्वालिटी करून घ्यायचे. पटापट तुम्ही काय करायचं, सगळं जे काही व्हिडिओ आहे तर त्यांना अशा प्रकारे तुम्ही बेटर क्वालिटी करून घ्यायचे, ठीक आहे. जेणेकरून आपला जो काही व्हिडिओ असेल स्लो मोशन एकदम बेटर क्वालिटीमध्ये दिसेल, एकदम स्मूथ दिसेल. म्हणून तुम्ही काय करायचे, सगळ्यांचं तुम्ही अशा प्रकारे स्पीडमध्ये येऊन नॉर्मलमध्ये येऊन बेटर क्वालिटी करून घ्यायचं सगळ्या क्लिपवरती, ठीक आहे. जसे की इथून आता मी करून घेतोय. आता इथं बघू शकता इथं बाजूला चालू आहे, इथं होत आहे. इथं मी याच्यावरती क्लिक केलं होतं, ते 6 व्हिडिओ बाकी आहेत अजून आपले. तर इथं ऑटोमॅटिक होतं हळूहळू, तर होऊ द्यायचं, ठीक आहे. थोडा वेळ थांबायचं, वाट बघायची. थोड्या वेळ थोडंसं मोबाईल हँग होत असेल तरी फक्त थांबायचं, थांबून जायचे, ठीक आहे. मोबाईल हँग होत असेल तर थांबून जायचे. एवढे सगळे व्हिडिओ प्रोसेसिंग झाले तेव्हाच पुढची प्रोसेस करायची, ठीक आहे. हे मी पटापट करून घेतो, मग मी तुम्हाला बाकीचं सांगतो. तर मित्रांनो आता बघू शकता सगळ्या फोटोंवरती स्लो मोशन अप्लाय झालेलं एकदम छान स्मूथ क्वालिटीमध्ये बघू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही हे करून घ्यायचे, ठीक आहे. नंतर काय करायचे, आता स्टार्टिंगला आपण नंतरच लावू लॅरिक्स वगैरे, ठीक आहे. आता पुढची आपण एडिटिंग करून घेऊ. काय करू, आता इथं थोडं प्ले करतो व्हिडिओ मी. हो ठीक आहे. आणि इथं इथं छान प्रकारे म्युझिक टाकलेली, तर म्हणजे आपल्याला इथं फोटो कट करून इथं वरती येताना करावं लागेल आणि पुढे इथं हा व्हिडिओ ॲड करू. छान प्रकारे दिसेल. आता काय करायचं, इथं कटआउट करायचे आपल्याला या व्हिडिओवरचा फोटो. तर काय करायचे, आता या व्हिडिओवरती क्लिक करायचे, ठीक आहे. नंतर खाली ऑप्शन आहे, यांना स्क्रोल करून पुढे यायचे, ठीक आहे. आता इथं काय करायचे, इथं शेवटी यायचे आणि इथून फ्रीजवरती क्लिक करायचे. फ्रीज झाल्या ह्या व्हिडिओमध्ये इथं जो काही फक्त फोटो असेल तर तो येऊन लागेल, ठीक आहे. आता खाली ऑप्शन आहे, यांना स्क्रॉल करून तुम्ही काय करायचे, इथं ओव्हरलेवरती क्लिक करायचे, ओव्हरलेचं ऑप्शन होतं, ठीक आहे. इथं ओव्हरलेचं ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करायचे आणि हा फोटो इथं खाली येऊन लागेल. आता ह्या ठिकाणातून आपलं म्हणजे येण्याचं म्हणजे साऊंड इथं नीट आहे का, ठीक आहे. या ठिकाणपासून आहे, म्हणून काय करायचं, फोटोवरती क्लिक करून याला इकडे ओढून घ्यायचे, ठीक आहे. या ठिकाणी, ठीक आहे. अशा प्रकारे आणि याचा जो काही एक्स्ट्रा पार्ट असेल तर याला पण कमी करून घ्यायचे, म्हणजे हा फोटो जिथून आपला व्हिडिओ स्टार्ट होतो तर त्याच्या मागं घेऊन घ्यायचे, ठीक आहे. आता इथं हा फोटो आलेला आहे. नंतर फोटोवरती क्लिक करून खाली ऑप्शन आहे, यांना स्क्रॉल करून इथून तुम्ही रिमूव्ह बिगवरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्ही काय करायचे, ऑटो रिमूव्हवरती क्लिक करायचे आणि ट्राय नाववरती क्लिक करायचे. ऑटोमॅटिक याचे जे काही बॅकग्राऊंड आहे तर ते रिमूव्ह होऊन जाईल, बघू शकता अशा प्रकारे, ठीक आहे. आता बॅकग्राऊंड रिमूव्ह झालेले, आता सिम्पली फोटोवरती क्लिक करायचे, एकदम स्टार्टिंगला यायचे फोटोच्या, ठीक आहे. आता इथं स्टार्टिंगला यायचं फोटोचं आणि इथं तुम्हाला एक कीचं ऑप्शन दिसतं, बघू शकता की. तर तुम्हाला काय करायचे, इथं स्टार्टिंगला एक की लावायचे आणि फोटोच्या शेवटी यायचे आता अशा प्रकारे, ठीक आहे. आणि इथं एक की लावायची, ठीक आहे. स्टार्टिंगला आणि शेवटी एक की लावायची. आता जी काही स्टार्टिंगची की आहे इथं रेड झालेले बघू शकते, इथं म्हणजे दोघांकडे की लावले आपण. तर आता इथं स्टार्टिंगला यायची, इथं रेड झालेले. आता काय करायचं, इथं स्टार्टिंगला आल्यानंतर हा फोटोवरती क्लिक करून फोटोला इथून खाली घेऊन घ्यायचं, ठीक आहे. तर अशा प्रकारे खाली ओढून घ्यायचं, इथून आता फोटो असा वरती येतोय. आणि नंतर काय करायचं, इथं तुम्हाला इथं एक ऑप्शन आहे, बघू शकता. या ठिकाणी क्लिक करायचे ग्राफवरती, ठीक आहे. इथून आपल्याला ग्राफ लावायचे. आता काय करायचं, हे जे काही की आहे इथं स्टार्टिंगला एक की आहे, शेवटी एक की आहे, तर या कीच्या मध्यभागी थांबायचे, ठीक आहे. फोटोचा म्हणजे एक कीच्या मध्यभागी थांबायचे आणि नंतर या ग्राफवरती क्लिक करायचे, ठीक आहे. इथं ग्राफचं ऑप्शन आहे, तर याच्यावरती क्लिक करायचे आणि इथून जो ग्राफ तुमचा फोटोला शूट होईल तर तुम्ही तो घ्यायचा, ठीक आहे. जसे की इथं रिबाउंड नावाचं इथून मी क्लिक केलं, ठीक आहे. तर हा पण छान वाटतं किंवा तुम्ही दुसरा घेऊ शकता, ठीक आहे. तर मी हाच घेतो, ठीक आहे. तर तुम्ही तुमच्या व्हिडिओनुसार तुम्ही घ्यायचा, ठीक आहे. तर इथून मी हा घेतलेला आहे. आता बघू शकता किती छान प्रकारे फोटो येतोय, ठीक आहे. तर इथून आता काय करायचं, आता आपले पुढचे फोटोंना इफेक्ट लावायचे. आता जेव्हा पण तुम्ही अशा प्रकारे कटआउट लावणार मित्रांनो, तेव्हा काय करायचे, पुढच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे, इनमध्ये यायचे आणि इथून याला काय करायचं, इथून वरती सर्चमध्ये फ्लॅश अशा प्रकारे फ्लॅश इन अशा प्रकारे सर्च करायचे, फ्लॅश इन, ठीक आहे. आणि इथून फ्लॅश इन नावाचा ॲनिमेशन लावून घ्यायचे. आता इथं बघू, आता मी प्ले करून दाखवतो स्टार्टिंगपासून, ठीक आहे. किती छान दिसतोय. नंतर पुढचे जे जे काही क्लिप येतात त्यांना इफेक्ट लावायचे,
ठीक आहे. आता याला काय करायचं तर तुम्ही ट्रान्झॅक्शन पण लावू शकता. ट्रान्झॅक्शन लावण्यासाठी इथं चौकोन बॉक्स आहे. तर याच्यावरती क्लिक करून तुम्ही इथून ट्रान्झॅक्शन पण लावू शकता. ट्रान्झॅक्शन लावा किंवा ॲनिमेशन लावा किंवा व्हिडिओ एपीसी तर तुमच्यावरती आहे. ठीक आहे. तर जसे की आता मी फिल्मी इरेज नावाचा ट्रान्झॅक्शन आहे. हा छान वाटते तर इथे मी लावून घेतो. ठीक आहे. बघू शकता किती मस्त ते का. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला जे छान-छान वाटतील ते तुम्ही ॲनिमेशन, ट्रान्झॅक्शन वगैरे लावत चालायचं. तर इथून याला पण इथून काय करतो मी इथून एक छान असा प्रकार वाटेल तसा मी लावून घेतो आणि याची रेस तुम्ही खाली वाढवू शकता. ॲनिमेशनची रेस पण तुम्ही वाढवू शकता. ठीक आहे. आणि नंतर परत पुढच्या फोटोवरती येऊन तर इथून याला मी ट्रान्झॅक्शन लावून घेतो. ठीक आहे. जे छान-छान वाटतील ते तुम्ही लावून घ्या. तुमच्या इच्छेने मी आता माझ्या इच्छेने जे छान वाटतंय ते मी लावून घेतो. ठीक आहे. आता इथं तो म्युझिक आहे म्हणजे इथून आपण कटआउट करू. ठीक आहे. इथून कटआउट करू. इथं काय करायचं या व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचं म्हणजे जिथून आपल्याला कटआउट फोटो लावायचे, पीएनजी लावायचे तर त्या व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचे. नंतर स्टार्टिंगला आल्यानंतर व्हिडिओवरती क्लिक करून शेवटी यायचे फ्रीजवरती क्लिक करून इथं एक फोटो फ्रीज होऊन जाईल. नंतर मागे यायचे ओव्हरलोवरती क्लिक करून फोटो खाली घ्यायचे आणि या फोटोला थोडंसं इथं मागे घेऊन घ्यायचं. ठीक आहे. अशा प्रकारे मागे घेऊन घ्यायचे. एक्स्ट्रा पार्टला पण मागे घेऊन घ्यायचे व्हिडिओच्या मागे. ठीक आहे. इथं हा फोटो आलेला आहे. फोटोवरती क्लिक करून काय करायचं इथून रिमूव्ह बिगवरती क्लिक करून ऑटो रिमूव्हवरती क्लिक करायचे. याचं बॅकग्राऊंड रिमूव्ह होऊन जाईल. नंतर या फोटोचं स्टार्टिंगला यायचं इथं अशा प्रकारे. ठीक आहे. आता इथं इथं एक स्टार्टिंगला की फ्रेम लावायची आणि एक एंडिंगला की फ्रेम लावायची. जसं आपण स्टार्टिंगला लावलं होतं तसं करायचं. ठीक आहे. आणि नंतर स्टार्टिंगच्या की फ्रेमवरती क्लिक करून तुम्ही काय करायचं या फोटोला खाली घेऊन घ्यायचे अशा प्रकारे. नंतर या की फ्रेमच्या मध्यभागी यायचे आणि इथून ग्राफमध्ये येऊन तुम्ही इथून छान प्रकारे जो तुम्हाला ग्राफ आवडेल तुम्ही तो लावू शकता. जसे की इथून आता फ्लो 3 लावलेलं आहे. ठीक आहे. ठीक आहे. नंतर पुढचा जो काही फोटो व्हिडिओ आहे तर याच्यावरती क्लिक करून ॲनिमेशनमधून तुम्ही फ्लॅशिंग लावू शकता किंवा इथून दुसरा लावला तर चालेल. ठीक आहे. तर इथून मी आता पुढे एखादा छान वाटला तर तो मी लावून देतो. ठीक आहे. ठीक आहे. हा पण मस्त वाटतोय. तर मी हा लावून घेतो आणि पुढच्या फोटोवरती येतो आता. तर इथून मी याला काय करतो ट्रान्झॅक्शन लावून घेतो छान प्रकारे एखादा. ठीक आहे. तर इथून याला ट्रान्झॅक्शन लावलंय. आता पुढचा फोटो बघू. तर याला मी आता ॲनिमेशनमधून काय करतो कॉमोमध्ये येतो आणि जो छान वाटेल तो एखादा कॉमोमधून लावून देतो इफेक्ट. ठीक आहे. झूम होऊन लावून घेतो इथून. ठीक आहे. आणि शेवटच्या फोटोला इथून मी ट्रान्झॅक्शन लावून देतो. ठीक आहे. आता इथून मी काही ॲनिमेशन ट्रान्झॅक्शन लावून घेतलेले. ठीक आहे. नंतर काय करायचं आता आता परत दुसरा व्हिडिओपासून यायचं. इथून आपल्याला काय करायचं आहे, थोडं कलर ग्रेडिंग वगैरे करून घ्यायचं व्हिडिओचं मागचं बॅकग्राऊंड वगैरे छान प्रकारे दिसेल असं. तर फोटो आपला जो काही व्हिडिओ याच्यावरती क्लिक करायचे. नंतर काय करायचं इथून ॲडजस्टमध्ये यायचे. ॲडजस्टमध्ये आल्यानंतर इथं खाली ऑप्शन आहे म्हणजे ऑप्शन स्क्रॉल करून पुढे यायचे आणि इथं तुम्हाला HSL हे तुम्हाला ऑप्शन शोधायचे तर याच्यावरती क्लिक करायचे. आता मागचं जे काही बॅकग्राऊंड आहे तर इथं झाड वगैरे ग्रीन कलर इथं आता इथून ग्रीन कलर घ्यायचे. याची सॅच्युरेशन 2 नंबरचे रेस वाढवायचे म्हणजेच ग्रीन कलर जास्त दिसेल. जे काही HU रेस आहे तर हिला तुम्ही कमी जास्त करू शकता. कमी केलं तर इथं जे काही ग्रीन असेल तर तो पिवळ्या कलरमध्ये होऊन जाईल. मागचं झाड बघू शकता. ठीक आहे. तर असं तुम्ही कलर ग्रेडिंग करून घ्यायची. पिवळी रेसला पण तुम्ही वाढून बघायचे. नंतर 2 नंबरची रेस इथं चेहऱ्याची आहे आपली. तर हे चेहऱ्यावरचं हे कलर वाढतो. ठीक आहे. तर इथून तुम्ही वाढवू शकता. तुमच्या इच्छेने तुम्हाला जसं करायचं कलर ग्रेडिंग तसं तुम्ही करायचं. ठीक आहे. जसं सगळे इथून मी थोडंसं करून घेतो अजून. ठीक आहे. आणि नंतर परत इथं क्लिक करायचे. इथं छोटासा बाण आहे. तर याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्ही काय करायचं अप्लाय टू ऑलवरती क्लिक करायचं आहे. इथून ऑटोमॅटिक सगळं क्लिपला अप्लाय होऊन जाईल हा कलर. सॅच्युरेशनमध्ये याचं थोडं सॅच्युरेशन पण वाढवून घ्यायचे. ठीक आहे. तुम्हाला आवडेल तसं आणि नंतर अप्लाय टू ऑल करून घ्यायचे. ठीक आहे. तर इथं बघू शकता सॅच्युरेशन वगैरे कलर ग्रेडिंग झालेली आहे. ठीक आहे. नंतर आता या जो काही व्हिडिओ असेल तर त्याच्या स्टार्टिंगला येत चालायचं. व्हिडिओ एपिसमध्ये येत चालायचे एपिसमध्ये होऊन. ठीक आहे. आता जो तुम्हाला आवडेल तुम्ही तो व्हिडिओ इफेक्ट लावायचे. ठीक आहे. आता मी इथून मला जे आवडतील ते मी घेणार आहे. आता इथून बघू शकता लोडिंग झालेलं आहे. तर इथून मी आता बटरफ्लाय आहे ट्रेंडिंगला तर इथून हा लावून घेतो. जे छान वाटतील ते मी लावून घेणार आहे. ठीक आहे. तर तुम्हाला जे छान वाटतील ते तुम्ही लावत चालायचे. ठीक आहे. तर इथं इथं बघू शकता हा बटरफ्लाय ड्रीम नावाचा लावला आहे. ठीक आहे. छान दिसतोय आपण.
नंतर पुढचा फोटोवरती इथं पुढचा जो काही व्हिडिओ त्याच्यावरती येऊन आता मी बॉडी पीसमध्ये यायचो. आता बॉडी पीसमध्ये येऊन मला जो आवडेल तो बॉडी पीस इथून मी लावून देतो. ठीक आहे. आता लोडिंग होते अजून. तर इथून काय करतो ग्लोईंग डबल्स किंवा इथून प्रेग्नंट क्लोन जे आवडेल ते मी घेऊन देतो. ठीक आहे. तर इथून याची लेयर इथून मी एवढी वाढून घेतो आणि या व्हिडिओवरती कमी करून देतो. ठीक आहे. अशा प्रकारे नंतर पुढच्या याच्यावरती आलो व्हिडिओ पीसमध्ये आलो आणि नंतर परत तिथून बटरफ्लाय नावाचा इथून मी हा व्हिडिओ पीस लावून घेतलेला आहे. फरकाची लेअर कमी करून घेतो. परत आता पुढे येतो बॉडी पीसमध्ये येतो आणि इथून प्रेग्नंट क्लोन जे मला वाटतील ते मी आवडते इथून व्हिडिओ पीस बॉडी पीस लावून देतोय. तुम्हाला जे आवडतील ते तुम्ही लावून घ्यायचे. ठीक आहे. कारण की तुम्ही तुमचे गाण्यांवरती एडिटिंग करणार असाल तुमच्या आवडीच्या गाण्यावरती, म्हणून तुम्हाला जे आवडतील ते तुम्ही व्हिडिओ पीस लावू शकता. आता स्प्लिटमध्ये जातो मी. इथून स्प्लिटमध्ये पण छान प्रकारे व्हिडिओ पीस आहे. तर इथून मला जे आवडतील ते मी इथून लावून देतो. ठीक आहे. तर इथून मी आता झूम स्प्लिट लावून घेतलेलं आहे. ठीक आहे. आणि याची लेअर मी एवढी कमी करून टाकतो. ठीक आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आणि परत पुढच्या याला मी छान प्रकारे जो वाटेल तो मी लावून घेतो. ठीक आहे. जसे की पॉपिंग कॉलेज लावून घेतलेलं आहे. ठीक आहे. आणि याची लेअर मी कमी केलेली आहे. आता शेवटीचा राहिलेला आहे फक्त. शेवटी मी काय करतो इथून इथं स्टार्टिंगला येतो. लाईटमध्ये येऊन लाईटमधून किंवा इथून स्टार्टिंगला ट्रेंडिंगमध्येच बघू एखादा. तर इथून क्रॉस स्प्लिट पण छान आहे. तर लावून देतो. ठीक आहे. अशा प्रकारे हा पण छान वाटतंय आणि याची लेअर शेवटपर्यंत ओढून घेतो. आता इथून बघू शकता व्हिडिओ पीस वगैरे सगळे ॲनिमेशन लावून घेतलेले मी. आता आपला व्हिडिओ पूर्णपणे बनून रेडी झालेला आहे. बघू शकता. ठीक आहे. आता काय करायचं स्टार्टिंगला लॅरिक्स बाकी आपली तर स्टार्टिंगला लॅरिक्स लावून घेतो. लॅरिक्स मी आधीपासून टाईप करून ठेवली. आता लॅरिक्स लावण्यासाठी लॅरिक्स तर मी आधीपासून टाईप करून दिलेली आहे. तुम्ही जर हा व्हिडिओ एडिटिंग करत असाल तर तुम्ही हे लॅरिक्स यूज करायचे. जर तुम्ही दुसरं गाण्यावरती बनवत असाल आणि तुम्हाला लॅरिक्स पाहिजे असेल तर तुम्ही पिक्सेल लॅबवरून लॅरिक्स पेन बनवू शकता किंवा इथं तुम्ही टाईप करू शकता इंग्लिशमध्ये, मराठी फॉन्टमध्ये पण करू शकता. ते थोडं अवघड आहे. तुम्हाला ते वेगळा एखादा एपिसोडमध्ये शिकवावं लागेल. ठीक आहे. जर तुम्हाला लॅरिक्सचा पण तुम्हाला एपिसोड पाहिजे असेल पी कशा प्रकारे बनवता त्याच्यावरती, तर नक्की कमेंट करा. जास्तीत जास्त कमेंट्स आणि आपल्या व्हिडिओला लाईक आले तर नक्की मी त्याच्यावरती पण एक एपिसोड आणेल लवकरात लवकर. ठीक आहे. आता काय करायला मित्रांनो, आता काय करायचं अशा प्रकारे एकदम स्टार्टिंगला यायचे. आता जिथून आपले लॅरिक्स स्टार्ट होतो तर इथून आली का गौराई तर इथं बघू शकता. आली का? ठीक आहे. आता आली का गौरी अशा प्रकारे इथून स्टार्ट होतो. तर इथं थांबायचं ओव्हरलेमध्ये येऊन ॲड ओव्हरलेमध्ये यायचे आणि फोटोमध्ये येऊन आता जी लॅरिक्स मी दिलेली आहे तुम्हाला ते तुम्ही इथून ॲड करून घ्यायचे. आली का गौरी इथून मी घेतलेली. आली का गौरी? आता इथून याची लेअर कमी करून टाकते. इथून आपली दुसरी लॅरिक्स लागेल म्हणून. ठीक आहे. गौरी? हो. आता इथं दुसरी लॅरिक्स आहे तर इथून दुसरी लॅरिक्स घेतो हो नावाचे. ठीक आहे. हो. तर याची इथं शेवटीपर्यंत राहू देतो याची लॅरिक्स आणि इथं वरती घेऊन जातो. तर इथून मी आता थोडीशी वरती घेतलेली लॅरिक्स. ठीक आहे. आणि आता पुढची लॅरिक्स बघू आपण. इथून स्टार्ट होतो तर इथे थांबू आणि इथून जे काही पुढची लॅरिक्स ही काय नावाचे तर इथून घेतलेले आणि इथून याला पण ॲड करून इथं थोडं झूम वगैरे करून इथं वरती लावून घेतो आणि याची लेअर कमी करून टाकतो. आता प्रत्येक लॅरिक्सवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये येऊन जो पण ॲनिमेशन तुम्हाला आवडेल तुम्ही तो लावू शकता. जसे की इथून आता मी लोडिंग होत होतो आधी. आता इथून काय करणार आहे तर सर्चमध्ये आता मी पेड लिंक अशा प्रकारे मी टाईप करतो. मी हा लावणार आहे. तुम्ही हा लावू शकताय ॲनिमेशन. ठीक आहे. इथं खाली सापडत नाही लवकर म्हणून काय केलं तर इथं सर्च केलं 1 नंबरला आलेलं आहे. तर याच्यावरती क्लिक करून डाउनलोड करून घेतो आधी. तर इथं डाउनलोड झालेली इथं बघू शकता लागून गेलेलं आहे. परत पुढचा याच्यावरती क्लिक करून याला पण मी सेम लावून देतो पेड लिंक नावाचा. ठीक आहे. इथून आणि परत जे काही पुढचे पेज तिसरी तर हिला पण तुम्ही सेम लावून घेतो पेड लिंक. ठीक आहे. तर बघू शकता इथून आता मी सगळे जे काही PNG तर यांना ॲनिमेशन लावले घेतले का. हो. ठीक आहे. अशा प्रकारे लावून घेतलेले आहे. आता जो काही आपला इमेज आहे फोटो आहे तर तो लॅरिक्सचा माग आहे. तर त्यासाठी काय करायचं आहे पुढे येण्यासाठी फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि फोटोवरती क्लिक केल्यानंतर खाली ऑप्शन आहे यांना स्क्रॉल करून शेवटी याची लेअर ऑप्शन शोधायचं तुम्ही. ठीक आहे. लेअरमध्ये यायचे आणि 3 वरती क्लिक करायचे. नंतर अशा प्रकारे फोटो आपला वरती येऊन जाईल आणि नंतर इथं बघू शकता आता आपलं पूर्ण व्हिडिओ एडिटिंग करून झालेले आणि थांबा मित्रांनो अजून आपलं व्हिडिओ बाकी आहे थोडंसं. ठीक आहे. फक्त एवढं करून झालेलं नाही. आपल्याला इथं आता थोडं फेस वगैरे क्लीन करायचे. आधी काय करायचं इथून तुम्ही व्हिडिओ तुम्ही 2K किंवा HD इथून सेव्ह करायचे. खालचे रेस फुल वाढवून घ्यायचे. फ्रेम रेट तुम्ही 60 वरती ठेवायचे आणि वरती रेझोल्यूशन तुमच्या इच्छेनुसार तुम्ही वाढवून घ्यायचे. एक्सपोर्टवरती क्लिक करून तुम्ही सेव्ह करून घ्यायचे आधी व्हिडिओ. तर आता बघू शकते इथून आता मी व्हिडिओ सेव्ह करून घेतलेला आहे. ठीक आहे. आता हाच व्हिडिओ तुम्हाला काय करायचा इथून न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करून ॲड करून घ्या. तर मी व्हिडिओ ॲड करून घेतो हाच.
तर आता बघू शकता न्यू प्रोजेक्टमध्ये हा व्हिडिओ इथून मी जो सेव्ह केलेला व्हिडिओ होता तर इथून मी ॲड करून घेतलेलं आहे. ठीक आहे. आता काय करायचं आहे, इथं थोडंसं जिथं आपला स्पेस क्लिअर दिसेल त्या ठिकाणी यायचे. ठीक आहे. इथं अशा प्रकारे नंतर व्हिडिओवरती क्लिक करून इथं थोडंसं पुढे यायचे आणि रिटर्च नावाचा ऑप्शन शोधायचे. बघू शकता हे वालं. ठीक आहे. आणि याच्यावरती क्लिक करायचे, अलाउ करायचे आणि फेसवरती क्लिक करून थोडं थांबायचं लोडिंग होईपर्यंत. ते ऑटोमॅटिक स्कॅन करतं म्हणून. आता स्कॅन होईपर्यंत थांबायचं थोड्या वेळ. ठीक आहे. तर आता बघू शकता इथं हे सगळं डाउनलोड झालेलं आहे. आता काय करायचं, इथून तुम्ही फेसवरती क्लिक करायचं. ऑटोवर इथं इथं फिल्टर सिलेक्ट होऊन जाईल. हे तुम्ही इथून बंद करून घ्यायचे याच्यावरती क्लिक करून. ठीक आहे. नंतर फेसवरती क्लिक करायचे. आता इथून पिंपलवरती क्लिक करायची. ही रेस तुम्ही वाढवायची. जे चेहऱ्यावरती पिंपल असतील तर ते क्लीन होऊन जातील. नंतर इव्हेंटवरती क्लिक करायचे. डाग वगैरे इथून रिमूव्ह होऊन जातील. क्लिअर ब्लिसनेस वरती क्लिक करायची. हिची पण रेस तुम्ही वाढून घ्यायची 30 पर्यंत. तुम्हाला तुम्ही तुमचा चेहरा बघायचे. जसं तुम्हाला वाटेल तसं तुम्ही वाढवून घ्यायचे. नंतर एवढे 3 हे वाढवायचे. नंतर पुढे यायचे. स्किन टोनवरती क्लिक करायचे. पिंक व्हाईट नावाचे स्किन टोन घ्यायची. ह्याची वर्म जी आहे तुमच्या चेहऱ्यानुसार तुम्ही वाढून घ्यायचे. ठीक आहे. तर इथून मी आता 13 पर्यंत वाढून घेतो आणि याची इंटेन्सिटी म्हणजे किती तुम्हाला इंटेन्सिटी पाहिजे तर ती तुम्ही ठेवायची. ठीक आहे. तर इथून मी आता 70 वरती करून घेतो. ठीक आहे. आणि बाकीचे जसे तसं राहू देतो आणि ओके करायचे. ठीक आहे. आणि जर तुम्हाला स्मूथ करायचा चेहरा तर तुम्ही स्मूथ वगैरे करू शकता. फेसमध्ये यायचे. इथं तुम्ही शेवटी येऊन स्मूथ पण करू शकता. ठीक आहे. तर इथून थोडंसं वाढवून घेतो. ठीक आहे. आणि वाढवल्यानंतर आता बघू शकता आपला जो काही व्हिडिओ आहे तर त्याच्यामध्ये जो काही फेस वगैरे असेल तर तो एकदम क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. बघू शकता अशा प्रकारे. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही रिटच वगैरे करू शकता. नंतर इथं शेवटी एक लघु व्हिडिओ असेल तर इथून यांना डिलीट करून टाकायचे. त्यानंतर आता बघू शकता आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेले. आपल्या स्किनवरचं चेहरा वगैरे रिटच झालेला बघू शकता किती भारी दिसतोय. आता काय करायचं, आता तुम्ही फक्त AI अल्ट्रावरती क्लिक करून काय करायचे, इथून तुम्ही व्हिडिओची क्वालिटी सिलेक्ट करायचे. खालची रेस फुल वाढून घ्यायची. एक्सपोर्टवरती क्लिक करून परत तुम्ही तुमचा हा व्हिडिओ सेव्ह करून घ्यायचे. ठीक आहे. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही हा तुमचा पूर्ण व्हिडिओ एडिटिंग करू शकता. तुम्ही स्वतःहून तुमचा व्हिडिओ एडिटिंग करू शकता कोणत्याही गाण्यावरती. ठीक आहे. तर चला मग तुम्ही पण एडिटिंग करा. जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर नक्की Instagramला DM करून विचारू शकता. नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्यायचे. कमेंट करून लाईक वगैरे करून द्यायचे. ठीक आहे. तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा.